एक नंबर गौरव पार्वती हर बोला। श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी। वरनौ रघुबर विमल जसु, जो दायक फल चारि। बुद्धि Krishna 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 Krishna. तो नमस्कार मंडळी, काल आपण नागपूरवरून नागद्वारसाठी पचमढीसाठी निघालो होतो आणि आता आज सकाळी 6:30 वाजता पचमढीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि माहोल इथला जो आहे पूर्ण रम्य आहे. कंटिन्यू पाऊस आहे, सतत 2 दिवसापासून कंटिन्यू पाऊस होता आणि आपली मंडळी पूर्ण रेनकोट घेऊन इथला जो पन्नीवाला रेनकोट म्हणतो आपण तो घेऊन फटाफट रेडी झालेला आहे. आता नाश्ता झाला आहे आणि आपले फेमस गुप्ताजी, लास्ट टाइम तुम्ही बघितलं असेल आपला व्हिडिओ, यंदा पण आपल्यासोबत या व्हिडिओमध्ये आहे आणि त्यांच्याकडे चहाच्या बाकी सगळे मंडळी आस्वाद घेत आहे. सो इथून आम्ही आता धुपगडसाठी गाडी पकडणार आहोत आपल्या. तर धुपगडवरून आपली जी यात्रा आहे ते आपण सुरू करणार आहोत. यात्राचे जे दृश्य आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, अशी काही यात्रा राहते आणि जिप्सी गेली आता. सो पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. सतत 2 दिवसापासून जेव्हापासून यात्रा सुरू झाली आहे कंटिन्यू पाऊस आहे. या पावसामुळेच ही जी यात्रा आहे ही सफल आहे आणि आपण ही यात्रा यंदाच्या वेळेस पण पूर्ण करणार आहोत. Ragazza, 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 मावले मावले मावले. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, हा जो आहे हा धुपगडचा टप्पा आहे आणि आता जो वातावरण बनलेलं आहे ना त्या हिशोबाने जो धुपगडचा पहाड आहे तो पूर्ण ढगांनी पांघरून गेलेला आहे. समोरमध्ये जो दिसतोय तुम्हाला तो धुपगड आहे आणि इथून हार्डली 300 मीटरच्या अंतरावरती आता आम्ही धुपगड पोहोचणार आहोत. आणि भारी म्हणजे पब्लिक आहे. आजचा यात्रेचा 4था दिवस आहे. हॉलिडे असल्यामुळे या ठिकाणी आज गर्दी होण्याची शक्यता जास्त आहे. मित्रांनो, फायनली जो धुपगड आहे धुपगडपर्यंत आपण पोहोचलो आहोत आणि इथला जो
संपूर्ण वातावरण आहे हा तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि भारी पब्लिक आहे. बघू शकता इथे लोकांची संख्या जास्त आहे आणि पाऊस पण जोरदार आहे. सो अशा प्रकारे भक्तगण जे आहे ते नागद्वार यात्रा करत आहे. दुग्गडानंतर जो आहे भजेगिरी येते. हा भजेगिरीचा टप्पा आहे आणि भजेगिरी पार केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता जो समोर दिसता तुम्हाला हा खूप जुना जो झाड आहे तो आतापर्यंत उभा आहे. याला काला झाडसुद्धा म्हणतात आणि याच्या हिशोबाने तुम्ही बघू शकता की या ठिकाणी पब्लिक किती आहे. भारी पब्लिक आहे आणि मस्तपैकी पब्लिक जे आहे मजा मस्ती करून राहिली आणि सतत पाऊस जो आहे तो सतत सुरू आहे आणि नागद्वार दर्शन 2024 या ठिकाणी सगळं भक्तजन जे आहे ते पूर्ण हर्षोल्लासनी करत आहे. आपली काही मंडळी जे आहे ते पाठीमागं राहिली आहे बट आम्ही त्यांचा वेट करू. आणि समोर जो आहे आता या टप्प्याच्या नंतर जो आहे तो दमगड येतो. दमगड पार केल्याच्या नंतर काजरीगाव येते. काजरीगाव केल्यानंतर श्रावणबाळ वगैरे आपण करून मग पदशेषमध्ये आपण थांबू. तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल मागे आपण जो व्लॉग बनवला होता ना त्यावेळेस आपण काजरीमध्ये भजेगिरीमध्ये थांबलो होतो आणि हे तीच जागा आहे ज्या ठिकाणी आपण पुन्हा थांबलेलो. आणि आता इथे बेसन पोळी भाकर तिचा जो आस्वाद आहे तो घेणार आहोत. भजेगिरी आहे इथे सर्व भक्तगण जो आहे ते भज्यासाठी थांबतात. आता इथे तर खूप सारी व्हेरायटी वगैरे आहे. समोसे वगैरे सगळं बनणं सुरू आहे मॅगी वगैरे. बट याच्या अगोदर काला झाड जो आहे ना या ठिकाणी भजेगिरी होती तर इथे स्पेशली लोक भजे खाण्यासाठी थांबत होते. पण आता लोक व्हेरायटीच्या हिशोबानं भाकर भजे आणि समोसे वगैरे या सगळ्या गोष्टी बनत होत्या. सो आता मी या जो भज्याचा आहे भाकरीचा जो आहे आस्वाद घेणार आहोत आणि समोर जो आहे आता वळणार आहोत. समोर वळताना आम्हाला आता फेस आउट करायचं आहे दमगड. भरपूर पाऊस आहे आणि भारी पब्लिक आहे. शक्यता जमलं तर हा जो व्हिडिओ आहे समोरचा तो तुम्हाला भेटू शकते. जर पाऊस कमी असला तर मी प्रयत्न करेल की तुमच्यापर्यंत जो आहे तो दृश्य पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि असा काही माहोल बघ तुम्ही. भीड तर भयंकर आहे एकदम खतरनाक. आज म्हणजे संडे आहे. आम्ही सॅटर्डेच्या दिवशी निघालो होतो तर विकेंडच्या हिशोबाने तुम्ही बघू शकता नागपूरची मॅक्झिमम पब्लिक जे आहे ना नागद्वारमध्ये दर्शन करण्यासाठी येते. सो त्या कारणामुळे आज मला असं वाटतं की खूप पब्लिक आहे आणि पाऊससुद्धा खूप जास्त आहे. मी 2-3 यात्रा केली याआधी पण तर त्यावेळेस मला एवढा पाऊस आढळला नाही. पण यावेळेस कंटिन्यू जेव्हापासून मी यात्रा सुरू केली ना कंटिन्यू पाऊस जो आहे तो तत्पर सुरू आहे आणि यात्रा करण्यामध्ये पण मजा येत आहे. दमगड करून आम्ही श्रावणबाळ जो आहे त्याचे दर्शन करणार आहोत. त्यानंतर पदमशेष पहिली पायरी जे आहे तिथलं दर्शन करणार आहोत आणि मग त्यानंतर आम्ही डिसाईड करू की कुठे आम्हाला आता नेक्स्ट टप्पा जो आहे तो कवर करायचा आहे आणि मग आम्ही परतीकडे निघू. जटाशंकर जो आहे जटाशंकर तिथे आता म्हणजे 4 ते 5 फीटापर्यंत जो आहे पाणी भरलेलं आहे. आपण प्रयत्न करू कवर करण्याचा. परतीमध्ये आपण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू. सो तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा, लाईक करा, शेअर करा. सो गाईज दमगड जो आहे तो अतिशय भयंकर आहे आणि चढता चढता काही पब्लिक थांबून जातात
आणि मी आता इथपर्यंत पोचलो आहोत. दमलो आहोत, थोडासा थांबलो विश्रांतीसाठी. यानंतर जो आपला टप्पा आहे तो काजरी गाव आहे आणि भाविक जे आहे ते निरंतर या ठिकाणी कंटिन्यू येत आहे. काही काल परवा जे आलेले व्यक्ती आहे ते परतीकडे जात आहे आणि जे नवीन दर्शनार्थी आहे ते पुन्हा एकदा पद्मशेषचे दर्शन करण्यासाठी समोर वळत आहे. सो तुम्ही बघू शकता की ही जे पायरी आहे ती खूप कठीण आहे आणि नक्कीच माणसाचा दम निघून जातो. त्याचबरोबर आज अतिशय पाऊस असल्यामुळे आपण जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये जे व्ह्यू आहे ते कवर नाही करू शकतो. मात्र आपण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त व्ह्यू कवर केला पाहिजे. आपले भक्तगण जे आहे ते दिसले पाहिजे, त्याचे प्रयत्न आपण सतत करत आहोत. आपलं म्हणजे घ्या ना 4 वाजेपर्यंत. हा जो आहे ना मोस्ट कॉमन पॉईंट आहे दमगडचा, ज्या ठिकाणी पब्लिक आहे ना एकदम कठीण प्रकारे खाली उतरतात आणि हे जे ढलान आहे सरळ खाली कोसळते. मागल्या वेळेस एक आजीबाई जी आहे त्या या ठिकाणी येऊन खाली घसरली होती आणि सुखरूप प्रमाणे ती बरी होती, ती वाचली आपल्या संयोगाने. आणि नॉर्मल प्रकारे जर आपण उतरलो प्रत्येक जे पायरी आहे, प्रत्येक जे गोटे आहे त्या ठिकाणी जर आपण प्रॉपरली पाय जर ठेवला तर आपण हा जो टप्पा आहे आरामात पार करू शकतो. हा जो टप्पा आहे हा पद्मशेष पायरीचा टप्पा आहे. खालची जी पायरी आहे त्याचे दृश्य तुम्ही बघितलं आहे आणि आता आपण थेट पद्मशेष यांचे दर्शन करणार आहोत. काही भाविक भक्तांसाठी या ठिकाणी मंडळांच्या थ्रू जे आहे ते चायची व्यवस्था केलेली आहे आणि आपली मंडळीसुद्धा चायचा जो आहे आस्वाद घेत आहे. त्याचबरोबर फटाफट आपण पद्मशेषचे आहे दर्शन करू आणि पश्चिमद्वारा थ्रू समोर वळण्याचा प्रयत्न करू आणि ही जी यात्रा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. हर बोला हर हर महादेव. असा जोश जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसायला बघतो आणि तुम्ही बघितलं निशाणगडचा जो दृश्य आहे तो एकदम विहंगमय दृश्य होता आणि समोर आता आपण पद्मशेष जे आहे त्याचे दर्शन करणार आहोत. चला वळूया. मित्रांनो बघू शकता हा असा जो आहे तो कठीण रस्ता जो पद्मशेष आहे या ठिकाणी जातो आणि भारी भरकम जे आहे भक्तांची भीड आहे तुम्ही बघू शकता. प्रत्येक व्यक्ती एका पाठीमागं एक रांगेमध्ये उभा आहे आणि आरामात दर्शनासाठी
तो रांगेमध्ये उभा आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर कुठलीही वस्तू तुमच्यासोबत घेऊन येता तर ते तुमच्यासोबत परत घेऊन जा. त्याचे जे दुष्परिणाम आहे ते पर्यावरणाला होते. बघू शकता हा जो पालापाचोळा आहे, हे सगळे जे प्लास्टिक आहे, कपडे आहे, ही सगळी आपली दिलेली देण आहे, जेणेकरून पर्यावरणाला त्याला हानी होते आणि त्याचे भुगतान जो आहे तो आपल्याला करावं लागते. सो आपण लवकरच पदमशेष इथले दर्शन करू आणि ही जी पायरी आहे ही आता समोर परत चढू. तो फायनली मित्रांनो हा जो आहे पदमशेषचा द्वार आहे. इथे आपले जे आहे पदमशेष ते वास करतात आणि तिचे हे दृश्य आहे. भारी पब्लिक आहे आणि या ठिकाणी आपण कपूर वगैरे लावणार आहोत आणि पूजा अर्चना करून समोर वाढणार आहोत. फायनली काहीच पदमशेष महाराजचे जे आहे दर्शन केले आता आम्ही आणि आता पुढच्या टप्प्यावर निघून आलो आणि भक्तांची आता भीड जी आहे ते थोडी कमी झालेली आहे. तुम्ही सायंकाळच्या वेळेस बघू शकता की पब्लिक जागेवर थांबलेली आहे, त्यामुळे होऊ शकते की भीड कमी झाली आहे. आज जेवती होती त्यामुळे होऊ शकते की उद्यापासून जे पब्लिक आहे आणखी वाढू शकतात. आणि या ठिकाणी नागपंचमीला मोठी कढई पण केली जाते आणि त्याचबरोबर इथले गिरीवाले जे आहे ते इथली नागपंचमीची कढई केल्याच्या नंतर आपल्या एरियामध्ये जसं नागपूरमध्ये ते कढई करतात. पश्चिम द्वार. पुन्हा एकदा पश्चिम द्वार जो आहे हा जो टप्पा आहे हा आपण क्लिअर करत आहोत आणि तुम्ही सुद्धा याचे जे दर्शन आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहे. तुम्ही बघू शकता हा जो सगळ्यात जुना बाण आहे या ठिकाणी आता पण खंबीरपणे उभा आहे. कॅमेरामध्ये आता जास्त चार्जिंग नसल्यामुळे कधी पण कॅमेरा बंद होऊ शकतो, पण आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल.
पश्चिम द्वारकडून आपण जो रस्ता गाठतो धूपगडासाठी, हा पूर्ण कोर जंगल आहे. चहूतरफ तुम्ही बघू शकता झाडच झाड आहे. आणि एक छोटासा जो रस्ता आहे तो रस्ता पार करत आपल्याला आपल्या एक्झिट पॉईंटपर्यंत जाण्यासाठी मार्ग मिळतो. आणि अशा प्रकारे जो आहे आपली इथे जे यात्रा आहे ते पूर्ण होते. तुम्ही पण आपल्या नातेवाईकांसोबत, तुमच्या मुलाबाळांसोबत, मित्रांसोबत ही जी यात्रा आहे ते पूर्ण करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या वेळेस जी पब्लिक होती त्यामध्ये लहान मुलं बाळं जे आहे ना ते आवर्जून या ठिकाणी आले होते. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना या ठिकाणी आवर्जून आणलं होतं. आणि अशीच जी गोष्ट आहे ते घडली पाहिजे, जेणेकरून आपली समोरची जी पिढी आहे त्यांना आपल्या धर्माचं महत्त्व कळेल. बघू शकता मानव शृंखला इथं बनवलेली आहे. हा टप्पा असा पार करत धूपगड गाठायचा आहे. आणि मानव शृंखलाच्याद्वारे हा टप्पा पार करू शकतो आणि आपण आपल्या एक्झिट पॉईंटपर्यंत पोहोचू. फायनली नागद्वार यात्रा 2024 इथले महत्त्वाचे जे जे टप्पे होते ते आम्ही या व्लॉगमध्ये कवर केलेले आहे. आणि आय होप तुम्हाला हा जो व्लॉग आहे नागद्वार यात्रा 2024 हा आवडला असेल तर कमेंट डाऊन करा आणि तुमच्या परिजनांना हा जो व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करा. हॅलो, त्याला म्हणणं अनिकेत म्हणता ना मग जे आता सामान कुठं ठेवतो म्हणा. मुका ये उडा रे, उडा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे. सुप्रभात. सर्व मंडळी आता खूप दमलेले आहे आणि कालचा जो प्रवास होता नागद्वारचा तो खूप कठीण होता. एक दिवसामध्ये सगळ्या गोष्टी कवर करणं ते खूप अवघड होते. रात्रभर आम्ही मग आराम केला. 12 वाजेपर्यंत आम्ही पोहोचून गेलो आणि आता जटाशंकरचे दर्शन करणार आहोत. त्यानंतर बघू पचमढीमध्ये काय काय आपल्याला बघायला मिळते. तर तिथे गेलो ना, 4 होते तिथे, मी गेलो तर मग पराले अंदर बोले. हा कुठे गेला तो, कोणता गोठा येतो? अरे तू इकडच्या पाहत आहे तो त्या तिथे आहे. हा दिसला. गाईज नागदेवाचे आम्हाला दर्शन मिळाले. म्हणजे आम्हाला असं वाटते की आम्ही जे नागद्वार यात्रा केली ते सफल झाली आहे. तर मित्रांनो, आपण जटाशंकरच्या जवळच आहोत. या चौकडे जे आपल्याला पर्वत दिसत आहे, या पर्वताच्या मधामध्येच जटाशंकराचे वास आहे. जास्त लागतंय ते करून.
ही तीच जागा आहे जे 2-3 दिवसा अगोदर इथला जो पाणीचा स्तर आहे तो हाईटच्या वरती गेला होता आणि आता इथला स्तर जो आहे कमी झाला आहे. मात्र इथे आपण दर्शनासाठी या गुफेमध्ये पण पिंडी आहे, तर त्याचे भक्तगण जे आहे ते दर्शन घेतात आणि या पहाडाच्या माध्यमातून इथे पूर्ण पाणी जमा होतो. आओ ऐसे बचाओ पैसे. तर मित्रांनो, असा काही होता आपला नागद्वारचा प्रवास. यंदाच्या वेळेस खूप कठीण पडला आपल्याला, कारण की विदाऊट रेस्ट वन डेमध्ये या सगळे टप्पे कवर करणं खूप अवघड होतं. आणि आता पूजापाठ वगैरे करून जटाशंकरची पूजा करून आता प्रसाद वगैरे घेतला आहे घरच्यांसाठी. सो सगळे मुलं थकून गेलेले आहे आणि मी सुद्धा थकलेलो. आणि याच्यानंतर आम्ही पुन्हा जाणार आहोत गरमकुंड, जे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल गरमकुंड. तर ते थोडंसं रिलॅक्स होईल. पाणी गरम पाण्यामध्ये पाऊल ठेवलं की थोडंसं बरं वाटते, पायांना थोडंसं थकानमुक्त होऊन जाते. त्यानंतर आपण नागपूरमध्ये पोहोचू. तुम्हाला व्हिडिओ आवडला हे नक्की कळवा मला कमेंट बॉक्समध्ये, आणि लाईक करा, शेअर करा. हर हर महादेव. जल्दी